कलावती नगरात शुक्रवारी सकाळच्या सुमारास सोमनाथ धानप्पा पाटील वय 40 व श्रीदेवी सोमनाथ पाटील वय 35 दोघे राहणार कलावती नगर मुळगाव शिरपनहळ्ळी तालुका दक्षिण सोलापूर या दाम्पत्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली। या प्रकरणातील आरोपी अभिषेक कोरे यास शुक्रवारी रात्री एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती। त्यास शनिवारी न्यायालयात उभे केले असता 4 मार्चपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांना शनिवारी अभिषेकच्या चौकशीतून आत्महत्येचे गूढ उकलले। त्याचे यातील मयत श्रीदेवी यांच्यावर एकतर्फी प्रेम होते, त्यातून तो सतत त्यांना मानसिक त्रास देत होता। ही बाब सोमनाथ यांना माहिती झाल्यानंतर त्यांनीही अभिषेकला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही। उलट तो जास्तीचा त्रास देऊ लागला होता। यामुळेच मागील काही दिवसांपासून पाटील दाम्पत्य दडपणाखाली आणि मानसिक तणावात होते। यामुळे शेवटी दाम्पत्याने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली। यात त्यांनी आरोपीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असून माझ्या मुलींचा सांभाळ भावाने करावा असे आवाहन चिठ्ठीत केले। या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे करत आहेत। अभिषेकच्या वडिलांना कर्ज झाल्याने त्यांनी येथील मालमत्ता विकून 4 वर्षापूर्वी विजापूरला गेले होते। तेथे स्थायिक झाले होते। तेथे चहा विक्रीचा व्यवसाय करून त्यावर उदरनिर्वाह सुरू आहे। तरीही आरोपी अधूनमधून सोलापुरातील माधवनगर येथे यायचा। 2 महिन्यांपूर्वी AK उर्फ अभिषेक यांनी श्रीदेवी यांची इंस्टाग्रामवरून ओळख झाली। त्यातूनच त्यांचे मैत्रीचे धागे जुळले। अभिषेक हा श्रीदेवी यांना त्रास देऊ लागला होता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली। दरम्यान आरोपी अभिषेकवर एका महिलेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असून यात त्याने 2 वर्षे शिक्षा भोगली आहे। काल 27/2/2026 रोजी आपल्या MIDC पोलीस स्टेशनमध्ये BNS कलम 108 प्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत। त्याच हकीकत अशा आहे, कलावती नगर MIDC येथे राहणारे सोमनाथ पाटील आणि त्यांच्या पत्नी श्रीदेवी सोमनाथ पाटील दोघांनी विषसारखा गोष्ट प्राशन करून आत्महत्या केलेला आहे। त्यात मृतकांच्या भाऊ श्री मल्लीनाथ पाटील यांच्या फिर्यादीमधून आम्ही हे गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यात एक व्यक्ती आरोपी नामे अभिषेक कोरे यांनी श्रीदेवी सोमनाथ पाटील यांना खूप दिवसापासून त्रास देत होतो। त्यांच्या त्रासात कंटाळून ते आत्महत्या करत आहेत अशा आम्हाला सुसाईड नोट मिळालेला आहे। त्या आधारावर गुन्हे दाखल करून आरोपी अटक करून पुढील तपास करण्यात येत आहे। सर, त्यामध्ये काय नक्की सुसाईड नोट मध्ये कारण दिलेलं आहे, काय आक्षेप नोंदवला आरोपीवर? हे जे अभिषेक दत्तात्रय कोरे यांना अशा जे AK अशा उल्लेख करून यांच्या त्रासात कंटाळून आत्महत्या करत आहेत म्हणून उल्लेख आहे आणि त्या आधारावर ताबडतोब आम्ही जे काही बेसिक टेक्निकल इंटेलिजन्स गॅदर करायचे ते करून आरोपींना कर्नाटक राज्याच्या विजापूरमधून ताब्यात घेतलेला आहे। सन 2020 मध्ये या आरोपीची सांगोल्यामध्ये अशा पद्धतीने गुन्हा दाखल केला 366। करेक्ट। काय नेमकं तिथं त्यांनी अशा एक महिलांना सोबत संबंध ठेवायची आणि आमिष दाखवून त्यांनी शरीर संबंध ठेवलं आणि त्यावर धमकी देऊन रिपीटेडली असं केलं म्हणून सांगोला पोलीस स्टेशनमध्ये 2020ला गुन्हे दाखल केलं आणि 2 वर्ष ते जेल पण होतं आणि परत ते परिवार इथून स्थलांतरण होऊन विजापूरला शिफ्ट झालं। तरी इथं हे कृत्य आता केलं हे आढळून आलेलं आहे। ताबडतोब आपलं टीमनी विजापूरमधून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि अटक प्रक्रिया करण्यात आलेला आहे। Right now and press the bell icon. Never miss a